शेतकरी विरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पदयात्रा काढणार आहे। 9 मार्च रोजी कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा निघेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पदयात्रेचे नेतृत्व करतील असं समजतं। अजित पवार विमान अपघात प्रकरणी सोमवारी जय पवार मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। विमान अपघात प्रकरणी काय काय खुलासे करतात याकडे सध्या लक्ष लागलंय। गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरू नये, केंद्र सरकार गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळते अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सातारामध्ये विभागीय सरस मानिनी जत्रा 2026चं आयोजन करण्यात आलंय। मानिनी जत्रेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केलंय। अर्थसंकल्प चांगला असं विरोधक कधीच म्हणत नाहीत। तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही 7/12 का कोरा केला नाही असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी सोलापुरात जगजीवन राम झोपडपट्टीतील जुन्या घरांना भेट दिली। जुन्या घरात पाऊल टाकता ज्योती वाघमारे भावूक झाल्यात। परिसरातील नागरिकांकडून वाघमारेंचं औक्षण करण्यात आलं। शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीनं आयोजित टेनिस टूर्नामेंट स्पर्धेला राज ठाकरेंनी सदिच्छा भेट दिली। दरवर्षी शिवाजी पार्कच्या खान्याच्या वतीनं स्वर्गीय दादा खानोलकर स्मृती प्रित्यर्थ टेनिस टूर्नामेंटचं आयोजन केलं जातं। जेव्हापासून टूर्नामेंटला सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी न चुकता राज ठाकरे टूर्नामेंटला सदिच्छा भेट देतात। संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक बदल आवश्यक आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे। सीमारेषेवर रोबोटिक प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पाच राज्यसभेमध्ये कामगिरी करेल आई म्हणून मला विश्वास आहे असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं।